नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, केबीसी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपल्या स्क्रीनवरती आपण जो व्हिडिओ पाहत आहात तो व्हिडिओ आहे वाकसाई या ठिकाणी असलेल्या समाज मंदिराचा. लोणावळ्याजवळ असलेले वाकसाई गाव आणि या वाकसाई गावामध्ये असलेलं हे समाज मंदिर, या समाज मंदिराची दुरावस्था पाहिल्यानंतर मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रतीक देसाई यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी प्रतीक देसाई यांनी सांगितलेले मुद्दे हे पुढील प्रमाणे. नमस्कार, मी प्रतीक सुरेश देसाई, राहणार वाकसाई. काय सांगाल देसाईजी, वाकसाई गावातील समाज मंदिराची सध्याची अवस्था काय आहे आणि त्याबद्दल तुम्ही कुठे कुठे पाठपुरावा केला? सर, मी ग्रामपंचायतला ह्याची कल्पना दिलेली आहे, तशी माझ्याकडे पोस्ट देखील आहे. 97-98 मध्ये समाज मंदिर बांधण्यात आलेले आहे. बरं, त्याचा लोकार्पण सोहळा झाले नाही. तिथं लाईट मीटरची विजेचं कनेक्शन पण बसवण्यात आलं नाही. किंवा त्या समाज मंदिराचा जर लोकार्पण सोहळा झाला असता तर तशी आपण पाहिलं आता की तिथं काही पाठी पण नाही. आणि जर तिथं उद्घाटन झालं असतं तर ग्रामपंचायतमध्ये त्याची नोंद असते की बाबा इथं या टायमाला हा खर्च झाला. तसं पण काही दिसत नाही. सध्या जे समाज मंदिर आहे त्या समाज मंदिराची जी आपण अवस्था पाहतोय आता सगळ्यांनी पाहिली, अत्यंत हीन आणि निकृष्ट दर्जाचं ते काम दिसतंय. हे काम ज्या कंत्राटदाराने केलं होतं किंवा त्यावेळी जे कोणी मंजूर करणारे होते त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली पाहिजे किंवा त्या कंत्राटदाराची चौकशी झाली पाहिजे. याबाबत तुमचं काय मत आहे? नाही, आता ते शासनाने ठरवावं त्यांची चौकशी करणं, ते शासनाचं काम आहे. आपण निदर्शनास आणून दिलेले आहे. आता ते पुढचं पाऊल शासनाने उचलावं. त्यावर गेल्या 25 वर्षापासून तुम्ही सांगताय की गेल्या 25 वर्षापासून ते समाज मंदिर जे आहे ते अशा काही अवस्थेत. हो, त्याच्यावरती ग्रामपंचायतीने त्या समाज मंदिरासाठी काही निधी वगैरे आणला होता? बघा, आता निधी आणला असता तर त्याची ती परिस्थिती असती का? 40-40, 50-50 लाख रुपये आज गोठवून ठेवलेत. मग तोच जर व्यवस्थित वापर झाला असता, ते जर पुरवत असतं तर आज तिथं ते अतिक्रमण झाली असती का? केंद्र शासनाचं 15% अनुदान. समाज मंदिराच्या एरियामध्ये काय अतिक्रमण आहे? तिथे पुढे घर आहे, ते त्यांची स्वतःची जागा होती, ज्यांनी विकली ना त्यांचीच ती जागा होती, त्याबद्दल पण काही नाही. पण ते जे त्यांनी अतिक्रमण केलं की त्यांनी रस्ता ठेवला नाही. ही माझी मागणी होती की त्यांनी तिथं 5-6 फुटाचा का होईना रस्ता ठेवला पाहिजे होता जायला. सध्या समाज मंदिराला जाण्यासाठी रस्त्याची काय अवस्था आहे? रस्त्याची अवस्था एकदम बिकट आहे. आता तुम्ही पाहिली तिथे व्हिडिओमध्ये, आतमध्ये जाताना काहीच तिथं रस्त्याचं हे नाही. बरं, तो रस्ता ते ग्रामपंचायतनी मनाव घेतलं तर तेवढा करू शकतात. जे ग्रामपंचायतीने रस्ता करावा याबाबत तुम्ही त्यांना सांगितलं होतं का किंवा तुमच्या ग्रामसभेत किंवा सदस्यांच्या बैठकीत वगैरे झाले होते? मी अर्ज दिलेला आहे, त्याच्यावरती मला आजपर्यंत रिप्लाय त्यांचा आला नाही. मी सगळ्यांच्या कानावरती पण घातलेले तोंडी बोलण्यामध्ये की बाबा ते तुम्ही लवकर मार्गी लावा. समाज मंदिर तुम्ही बांधले, ग्रामपंचायतीच्या वतीने समाज मंदिर बांधण्यात आले, ठीक आहे. वाकसाई ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये कुठल्या कुठल्या मागासवर्गीय समाजाचे लोक राहतात त्याबाबत सांगा. आता इथं अनुसूचित जातीचे राहतात, जमातीचे राहतात. अनुसूचित जातीतील कोणकोणत्या जातीचे आणि जमातीचे कोणकोणते लोक राहिले ते सांगा. आणि अनुसूचित जातीमध्ये आपण बौद्ध समाज आहे पूर्ण. तसेच आपले अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी बांधव आहेत, मादेवकोळी बांधव आहेत. या सगळ्या बांधवांचं या ठिकाणी समाज मंदिर वाकसाईमध्ये 97 ला बांधलं होतं. त्याच्यानंतर मग त्याचा वेगळा काही लोकार्पण सोहळा व्हायला पाहिजे होता अशी तुमची मागणी होती? व्हायला पाहिजे होता. आता तुम्ही पाहिलं करायला पाहिजे होतं का? नाही, असं काही नाही. किरकोळमध्ये जरी तुम्ही तिथं हे केलं असतं की बाबा लोकार्पण सोहळा केला असता आणि ते पूर्ण राहिलं असतं तर बाकी काय आपली मागणीच नव्हती दुसरी. गोठवलेल्या योजनेसाठी आतापर्यंत किती अर्ज केले होते? गोठवल्या 2020 मध्ये मी अर्ज केला. माहिती अधिकारामध्ये मला माहिती भेटली की 40 लाख रुपये आपला निधी बाकी 2020. म्हणजे कोणत्या सुविधांसाठी? मी त्यांच्याकडं समाज मंदिराची मागणी बुद्धविहारासाठीची केलेली. बरं, तसं बुद्धविहाराचं आपल्याला करता येत नाही, त्याच्यासाठी वेगळी प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी मागणी केली होती. परत अजून व्यायामशाळा व्हावी, परत बाबासाहेबांच्या नावाने सांस्कृतिक भवन व्हावं, वाचनालय व्हावं. दुर्लक्ष केले का या मागण्या संदर्भात काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला? काहीच दिला नाही. आता त्यांचं डायरेक्ट उत्तर येतं की समाज बांधवांनीच गोठून ठेवला. समाज मंदिरासाठी निधीसाठी तुम्ही मागणी केली होती? हो, समाज मंदिर करून त्या मी बोललेलो आहे ना त्यांचं.